संदीप हा आपल्या कथेचा नायक. अगदी घरी छान होतं, आर्थिक स्थितीही चांगली. मुलगा अमेरिकेत डॉक्टर तर मुलगी प्रोफेसर होती. संदीपरावांची बायको मुले लहान असताना आजारपणामुळे गेली. त्यामुळे संदीप एकटे पडले. नोकरी, मुलांचा सांभाळ, घर चालवणे सगळं एकट्याने केलं. कधीच त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. मुलांचं भविष्य त्यांना चांगलं घडवायचं होतं. त्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही. खूप प्रेम दिलं दोन्ही मुलांना. उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांनी मुलांना परदेशात जॉबसाठी पाठवलं. मुलांच्या इच्छेपुढं त्यांचं काय चालणार. आता मुलांनी लग्नही केलेत. ते सुखी आहेत. येतात अधूनमधून संदीपरावांना भेटायला. त्यांनाही मुलांची आणि नातवंडाची खूप आठवण येत होती. पण काय करणार तिकडे जाऊन. आपल्याला इथली सवय, तिथली संस्कृती पण वेगळी आहे. आपण तिथल्या वातावरणात आजारी पडलो तर उगाच मुलांना त्रास. त्यापेक्षा नको रे बाबा, मी इथेच सुखी आहे इंडियात. संदीपराव रिटायर्ड झाले होते. त्यांचा मित्र मंगेशही शेजारीच राहिला होता. सगळं ठीक चाललं होतं. फक्त एकच कमी होती, प्रेमाने आपलं म्हणणारं असं जवळ कुणीच नव्हतं. शेवटी आयुष्यात उतार वयात आल्यावर सोबत लागतेच ना. मुलांची जबाबदारीमुळे त्यांनी कधी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आज किती दिवसांनी संदीपराव खूप आनंदात होते. ते सारसबागेत एका बाकावर बसले होते. तेवढ्यात मंगेश तेथे येतो. क्या बात है, आज खूप दिवसांनी संदीप तुला मी आनंदी बघतोय. काय विशेष आहे? मुले येताय का सुट्टीला? नाही रे मंगेश, बस तू आधी, मग सांगतो. संदीपरावांच्या आनंदाचं कारण होती ती म्हणजे कोण बघूया. ती म्हणजे अंकिता, कथेची नायिका. न चुकता रोज संध्याकाळच्या वेळी सारसबागेत बसायला येणारी अंकिता. दिसायला खूप छान. वय असेल 60च्या पुढे, पण काही वय दिसत नव्हतं. चेहरा पण छान होता. केसही मोठे, अगदी व्यवस्थित. केसात गजरा माळलेला, छान किनार असलेली साडी नेसलेली, असं छान व्यक्तिमत्व असलेली अंकिता. रोज गणपतीचं दर्शन घेऊन रोज संध्याकाळी अंकिता सारसबागेत बसून आपला वेळ घालवत असे. बागेत लहान मुले लोकांकडे बघून अंकिता स्वतःच मन रमवत असे. सगळं ठीक सोबत कुणाचीही नव्हती. संदीपरावी आणि मंगेश पण रोज बागेत येत. ते अंकिताला रोज बघत होते, पण कधी बोलत नव्हते. पण ही स्त्री एवढी शांत का असते हा प्रश्न पडत असे. पण आज काही म्हणा त्यांचं लक्ष अंकिताकडे गेलं. बघतो तर काय, ती खूपच छान दिसत होती. पण काही म्हणा, आज संदीपरावांच्या काळजाचा ठोका चुकला होता. बायको गेल्यानंतर खरं तर त्यांनी असं कधी कोणत्या स्त्रीकडे बघितलं नव्हतं, पण पहिल्यांदा असं बघत होते. अंकिता पण रोज फक्त बघत असे. ओळख नसल्यामुळे बोलत नव्हती. दोघांचा बागेत येण्याची वेळ सारखीच होत असावी. ते रोज समोरासमोर जरी बसले तरी बोलत नव्हते, फक्त बघत असे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गाणं गुणगुणत संदीपरावांनी तयारी केली. आज मूड चांगला होता. काही करून निदान तिची ओळख करून घेऊ. चला आधी गणपतीचं दर्शन घेऊया. ते आत जाणार त्यांना ती दिसली. अरे बापरे, मला भास व्हायला लागली की काय. नाही, ती खरोखरच समोर उभी होती. मी देवाला नमस्कार केला आणि निघालो. बोलायचं तर आहे, पण कसं बोलू हिम्मत होत नव्हती. पण तिच्या शांत असण्याचं कारण मला जाणून घ्यायचं होतं. शेवटी न राहून मीच म्हणालो, हाय, तुम्ही आज इकडे कशा? ती थोडी हसली आणि म्हणाली, मी रोज येते गणपतीचं दर्शन घ्यायला. तुम्ही पण रोज येता का? मी म्हणाले, नाही, मी कधीतरीच येतो. अच्छा, तुम्ही रोज येता ना सारसबागेत? हो, मी रोज येते. आम्ही दोघेही बोलता बोलता बाग कधी आली समजलंच नाही. बसताना आज मी तिच्या शेजारी बसलो आणि विचारलं, तुम्हाला चालेल का मी इथं बसलेलं? हो, अवश्य बसा. तशी पण माझी कोणाशी ओळख नाही आणि मी एकटीच बसलेली असते. बसा तुम्ही. तेवढ्यात मी म्हणालो, तुम्ही कुठे राहता? माझा इथे जवळच फ्लॅट आहे. मी एकटीच राहते. ती बोलता बोलता थांबली आणि म्हणाली, तुमच्याबद्दल सांगा ना. मी पण जवळच राहतो. 2 स्वतःचे फ्लॅट आहेत. एकटाच असतो. मुले दोन्हीही अमेरिकेत जॉब करतात. तिथे स्थायिक झालेत. येतात कधीतरी भेटायला. ती माझ्याकडे बघत होती, सगळं ऐकत होती. मी काहीतरी विचारणार तेवढ्यात मंगेश तिथे आला. काय रे संदीप, चल ना एक फेरी मारून मग बसू. मग काय, मला उठावंच लागलं. ती म्हटली, तुम्ही जा, मी बसेन एकटी. तुमचा मित्र आलाय ना? हो. काय रे मंगेश, आज बरोबर वेळेवर आलास? हो, आलो. लवकर आटपलं? हो का? मी म्हणालो, अरे हां, मला समजलं तुला तिला बोलायचं होतं. मी मध्येच आलो. कबाड में हड्डी. सॉरी संदीप. नाही रे, तसं काही नाही. चल आता.
संदीप आणि मंगेश बाकावर गप्पा मारत बसले, पण संदीपचं लक्षच नव्हतं. सगळं लक्ष तिच्याकडे होतं. अरे देवा, नाव तेवढं विचारायचं राहूनच गेलं. मनात मी म्हणालो, हा मंगेश आला ना मध्ये, बोलणं अपूर्ण राहिलं. जाऊ दे, ओळख तरी झाली ना, कल देखेंगे म्हणत संदीप हसायला लागला. गालातल्या गालात, काय झालं रे संदीप, मी काय म्हणतोय, तुझं लक्ष नाही माझ्या बोलण्याकडे. काय, कुठे हरवलायस? तेवढ्यात मंगेशचं लक्ष समोरच्या बाकावर तिच्याकडे गेलं. जातं. अच्छा, तुझं लक्ष तिकडे आहे वय, समजने वालों को इशारा काफी है मेरे दोस्त. असं मनात मंगेश चिडू लागला संदीपला. काय रे हे, काय झालंय, बरा आहेस ना? हो रे, तू समजतं तसं काही नाही. अरे संदीप, तुझी परिस्थिती माहीत आहे, तू खूप सोसलंय, दिवस रात्र मेहनत करून तू मुलांना वाढवलंय, मोठं केलंय, स्वतःच्या पायावर उभं केलंस, त्यांची लग्न करून दिली, परदेशात पाठवलं, पण स्वतःचा कधी विचार केला नाही. हो रे मंगेश, खरं आहे, मुलांचं भविष्य घडवायचं होतं. पण काही म्हणा, तू खूप आनंदी आहे, तिच्यामुळे का होईना तुझ्या चेहऱ्यावर आज स्माईल आलं. किती दिवसांनी तू आनंदात दिसतोय, एक वेगळंच तेच तुझ्या चेहऱ्यावर पाहतोय. अरे मंगेश, पुरे किती चिडवशील, चल घरी निघूया, अंधार पडायला लागलाय. हो चल, असं म्हणून दोघेही घरी गेले. संदीपराव घरी आले, पण मनाने सारसबागेतच होते. ते सारखा तिचा विचार करत होते. ती एवढी शांत का असते, काय कारण असेल? विचारलं तर सांगेल का? नाही, नको, उगाच तिला वाईट वाटेल. माझ्या बोलण्यामुळे असा विचार करत करत संदीपराव झोपी गेले. इकडे अंकिताही त्याचा विचार करत होती. कोण आहे तो? कधीही आपण पुरुषांशी बोलत नव्हतो, आणि आज काय झालंय? तो माझ्याशी बोलला, मीही बोलले. खूप बरं वाटलं मनातलं व्यक्त करून. का असं वाटतंय कुणास ठाऊक. संध्याकाळचे 4 वाजले. अंकितानेही चहा घेतला आणि बागेत जायची तयारी करायला लागली. कोणती साडी नेसू? खरं तर हा प्रश्न तिला कधीच पडला नव्हता, कारण हातात येईल ती साडी नेसत होती. पण आज ठरवून तिने छान साडी नेसली होती. मोगऱ्याच्या फुलांचा छान गजरा केसात माळला आणि ती आरशात बघू लागली. अरे बापरे, काय झालंय मला? एकदम ऑफिसचे दिवस आठवले. ती गालातल्या गालात हसली आणि तिने मंदिराकडे जायचे रस्ता धरला. आज तिला बोलावं म्हणून संदीपराव लवकरच येऊन बसले. काय योगायोग, आज ती पण आत्ताच आली. मी तिच्याकडे बघत होतो आणि ती कधी माझ्याजवळ येऊन उभी राहिली, मला समजलंच नाही. ती म्हणाली, अहो कधी आलात? मी तेवढ्यात भानावर आलो. हे काय, आत्ताच आलो, तिने विचारले. बसू का येथे? हो बसा ना. तुमचा मित्र नाही का आला? नाही, तो नाही येणार आज, बाहेर गेलाय. ओके, मी म्हटलं तुमचं नाव विचारायचं विसरलो. अंकिता माझं नाव. मग काय म्हणताय, सगळं ठीक ना? हो ठीकच म्हणायचं. या वयात देवाने चांगलं आयुष्य दिलंय, त्याचीच कृपा असावी. घरी कोण कोण असतं? कोणी नाही, एकटीच असते. मी म्हणजे मुलं कुठं असतात? अहो मी लग्नच केलं नाही, मला 2 बहिणी आणि 1 भाऊ, हे सगळं लहान माझ्यापेक्षा. आई आजारी होती, काम करून शिक्षण पूर्ण केलं. मी हुशार होते म्हणून लगेच बँकेत नोकरी मिळाली. घरचं काम, आईकडे लक्ष देणं, नोकरी करता करता दिवस जात होते. त्यातच आईचं आजारपण वाढत गेलं आणि ती एक दिवस आम्हाला सोडून गेली. तिच्या डोळ्यात पाणी आले. सॉरी अंकिता. अहो सॉरी नका म्हणू, तेव्हा लग्नाचं वय झालं होतं, पण भावंडांची जबाबदारी माझ्यावर होती. मीच मोठी ना, आईसारखी त्यांना शिकवलं, प्रेमाने वाढवलं. बघता बघता कधी भावंडे मोठी झाली ते कळलंच नाही. मग लग्न झाली सगळ्यांची. ते आता सुखी आहेत. सगळ्यांचं आयुष्य छान, अगदी मजेत. बोलताना जरा अंकिताला भरून आलं. तेवढ्यात मी म्हणालो, तुम्ही खूप ग्रेट आहात. सगळ्या भावंडांचं आयुष्य तुम्ही मार्गे लावलं. तेवढ्यात ती शांत झाली आणि म्हणाली, मीच नुसती बोलत राहिले. सॉरी हां, मला बोलताना भानच नाही राहिलं. काही नाही, इट्स ओके, मी म्हणालो. संदीपराव तुम्ही बोला ना, मीच मगापासून बोलत आहे. माझं सगळं ठीक चाललंय. मला 2 मुले आहेत, चांगला जॉब करतात, अमेरिकेत स्थायिक आहेत, येतात भेटायला. माझी बायको मुलं लहान असताना मीच केलं सगळं मुलांचं. हो सॉरी. माझे पाणावलेले डोळे बघून दुसरा विषय बदलला. खरं सांगू, एकटेपणा फार वाईट, उतार वयात खूप त्रास देतो. हो ना. गप्पा मारता मारता 2 तास कधी संपले समजलंच नाही. अंकिता म्हणाली, चला मी निघते. थांबा, मला पण निघायचं आहे. आपण बाहेर चहा घेऊया का? हो नक्की, चला. आम्ही दोघांनी चहा घेऊन एकमेकांचा निरोप घेतला. अंकिता घरी आली. तिला वाटलं आपण या व्यक्तीने खरंच त्याने किती सोसले आयुष्यात. आपलं दुःख तर त्याच्या पुढे काहीच नाही. पुरुष असून किती केलंय त्याने कुटुंबासाठी आणि मुलांसाठी. काही म्हणा,
त्याच्यासोबत मन मोकळं केलं आणि खूप बरं वाटलं. तिने जेवण केलं आणि टीव्ही बघत झोपी गेली. इकडे संदीपराव अंकिताबद्दल विचार करत होते. खूप चांगला स्वभाव आहे अंकिताचा, साधी सरळ विचारांची. किती केलंय भावंडासाठी, नाहीतर या जगात कोण करतं इतकं. एवढं करून आज ती एकटीच राहते, स्वतःचं सगळं करते. मला तर काही झालं तर नातेवाईक मित्र आहेत, पण आपलं असं हक्काचं माणूस पाहिजे ना. त्यात काय वाईट आहे. लोक काहीही म्हणतील, पण कोणीतरी सोबती हवाच. एकट्याने आयुष्य जगणं कठीण आहे. वृद्धत्व फार वाईट अवस्था. एकटं असलं तर सगळं आपलं आपल्याला करावं लागतं. त्यात कोणी फारसं लक्ष देत नाही. वेळ नसतो हे चालायचंच, कारण घरोघरी मातीच्या चुली. पण आमच्या दोघांची परिस्थिती सारखी आहे. मी असं का वागतोय हा विचार या आधी कधी आला नाही. पण मला अंकिताबद्दल असं का वाटतं. काळजी वाटणं, तिचाच विचार येणं, हेच खरं प्रेम होय. मला तिची साथ हवी, आधार हवा आहे. तिला पण माझी सोबत होईलच की. मग काय, अंकिता हो म्हटली की राहिलेलं आयुष्य मस्त जगायचं. दोघेही आम्ही एकमेकांना खूप ओळखायला लागलो. एकमेकांना खूप गोष्टी शेअर करू लागलो. चांगली मैत्री झाली. खूप बरं वाटतं. अंकिता सोबत असल्यावर बोलत हसत वेळ निघून जातो. पण अंकिताच्या चेहऱ्यावर आता दररोज छान स्माईल असते. केवढी आनंदात असते. बागेत फिरणे, तासनतास बसणे, गप्पा मारणे रोजचं झालं होतं. कधी चहा तर कधी ओली भेळ घ्यायचो. मला ती खूप आवडायला लागली. बोलता बोलता अंकिता म्हणाली, संदीपराव तुम्ही मला नावाने हाक मारत जा. अहो का हो, पेक्षा सोपं आहे. आणि जवळच्या माणसाने तर नावाने हाक मारली तर ऐकायलाही बरं वाटतं. मी हसलो आणि म्हणालो, अंकिता आपण उद्या दुपारी सिनेमाला जाऊया का? तुला चालेल का? हो मग चालेल. काय म्हणजे धावेल. मी खूप दिवसातून बाहेर गेलीच नाही. नक्की जाऊया, मला आवडेल. ती हसली आणि म्हणाली, बाय, उद्या भेटूया. ओके. दुसऱ्या दिवशी मी अंकिताला पिकअप करायला ड्रायव्हर सोबत बस स्टॉपवर गेलो. अंकिता तिथे उभी होती. छान मस्तपैकी पिंक रंगाची साडी नेसली. एका हातात थोड्या बांगड्या मॅचिंग साडीवर घड्याळ, केसात गजरा, पर्स अडकवलेली खूप छान दिसत होती. पाहतच राहावं असं मी ड्रायव्हरला म्हटलो, थांब इथे बस स्टॉपजवळ. त्याने गाडी थांबवली. मी खाली उतरलो. अंकिताकडे बघतच राहिलो. तिनेच विचारलं, आलात का? ट्रॅफिक नव्हतं ना? निघूयात का? माझं लक्षच नव्हतं. ती परत म्हटली, निघायचं ना? तेव्हा मी सावरलं. हो निघूया की, गाडी थांबली आहे. आम्ही दोघेही गाडीत बसलो. अंकिताला रोजच बघतो, पण ती आज नेहमीपेक्षा सुंदर दिसत होती. क्षणभरासाठी माझ्या काळजाचा ठोका चुकला. तरुणपणीचे दिवस एकदम आठवले. मी अजूनही गाडीत तिच्याकडे अधूनमधून बघत होतो आणि तीही बघत होती. मग मीच गप्पा मारायला सुरुवात केली. एक सांगू का अंकिता? सांगा ना. तू आज खूप छान दिसते. थँक्यू. फक्त आजच छान दिसते का? नाही तसं नाही, रोजच दिसते, पण आज जास्त दिसते, छान दिसते. अंकिता हसली आणि म्हणाली, तुमचं आपलं काहीतरीच. हां. आम्ही सिनेमागृहाजवळ पोचलो. ऊन खूप वाढलं होतं म्हणून दोघांनी फ्रूट ज्यूस घेतला आणि आम्ही आत जाऊन बसलो. अंकितासोबत 2.5 तास सिनेमाचा कधी संपला समजलंच नाही. खरंच सोबत कुणी असेल वेळ पण लवकर निघून जातो हे मला समजलं नाही. आम्ही गाडीत बसलो. अंकिता मला थँक्यू म्हणाली. अगं त्यात काय एवढं, आपला छान वेळ जावा म्हणून मी हे केलं. बोलता बोलता बस स्टॉप आलं. अंकिताला सोडलं आणि मी घराच्या दिशेने निघालो. मंगेश तेवढ्यात घरी आला. काय रे, बाहेर गेलतास का? आणि तेही एकटाच का? नाही रे, अंकिता होती सोबत, सिनेमाला गेलो होतो. अरे वा, संदीप मस्तच. हां, खूप छान. किती दिवसांनी बाहेर पडलास? काही म्हणा, अंकिताच्यामुळे तुझा हरवलेला आनंद परत आला. मी खूप आनंदी झालो. बस, इस बात पे मेरी तरफ से चाय. त्याने चहा केला. चहा घेत घेत गप्पा सुरू झाल्या. मध्येच मंगेशने संदीपला म्हटले, संदीप एवढे दिवस झाले अंकिता आणि तुझ्या मैत्रीला, तू तिला लग्नाचं का नाही विचारत? छे छे, काहीतरी काय? मंगेश, तिला काय वाटेल? अरे तू तिची एवढी काळजी घेतो, तिला जपतो, याला प्रेम नाही तर का म्हणायचं? असेल मंगेश, काही म्हण, पण मला अंकिताची साथ हवी आहे. पण तिला दुखवू नाही. उगाच चांगली मैत्री गमावून बसेल मी. मला भीती वाटते. मला तिला गमवायचं नाही. नाही रे संदीप, तू विचार करतो तसं काही होणार नाही. ती पण एकटी असते. मला वाटतं ती नक्की हो म्हणेल. बरं मंगेश, विचारून बघतो. चल, खूप उशीर झाला, मी निघतो घरी. जपून जा रे मंगेश. अंकिताला आज खूप छान वाटत होतं.
आज पहिल्यांदा संदीपमुळे बाहेर पडले. खूप एन्जॉय केला आजचा दिवस. आपण स्वतःसाठी जगायचं विसरून गेलो होतो. पण त्याच्या येण्यानं माझं नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखं वाटतं. पण काही म्हणा, साथीदार असावा तर संदीपसारखा, सोबती हवा तर त्याच्यासारखा, आपल्याला आधार देणारा, सांभाळून घेणारा. खरंच असाच कोणीतरी मित्र असावा. संदीपला कसं विसरू नको. मी फारच विचार करते, जरा जास्तच. मी प्रेमात तर पडले नाही ना त्याच्या. किती छान आयुष्य जगते मी सध्या. खूप छान चाललंय. जे आहे ते ठीक आहे. बाकीचा विचार नको करायला. नेहमीप्रमाणे अंकिता मंदिरात जात असताना तिथे तिला लोकांची गर्दी जमलेली दिसली. ती गर्दीत जाऊन बघते तर काय, संदीप तिथे चक्कर येऊन पडलेला दिसला. अंकिता लगेच समोर जाते. संदीपला पाणी शिंपडते, पण तो काही उठत नाही. बेशुद्ध असतो. मग तिला काहीच समजत नाही. तेवढ्यात लोक म्हणतात, आजी तुम्ही थांबा, ॲम्ब्युलन्स बोलवू, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. बरं, ॲम्ब्युलन्स आली. अंकिता त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे पोहोचल्यावर संदीपला ॲडमिट केलं डॉक्टरांनी. अंकिता खूप घाबरली होती. काय झालं असेल, तिला रडायला येत होतं. पण डॉक्टर बाहेर आले व म्हणाले, काळजी करण्यासारखं काही नाही. BP लो झाला होता. आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे, ते ठीक होतील. अंकिताला थोडा दिलासा मिळाला. तिने देवाचे आभार मानले. अंकिताने मंगेशला फोन करून बोलवून घेतले. मंगेश ताबडतोब आला. त्याने संदीपच्या तब्येतीविषयी डॉक्टरांना चौकशी केली. डॉक्टर म्हणाले, होतील ते बरे. 1-2 दिवस ॲडमिट. त्यांना विकनेस आलाय. BP पण लो आहे. ओके सर, जे योग्य वाटतं ते करा तुम्ही. फक्त माझा मित्र बरा झाला पाहिजे. मंगेश व अंकिता संदीप जवळ बसले होते. तो शुद्धीवर येण्याची वाट बघत. हळूहळू संदीप हालचाल करत होता. शुद्धीवर येत होता. त्याने हळूच डोळे उघडले. आजूबाजूला बघितले तर बघतो तर काय, अंकिता आणि मंगेश शेजारी बसलेले होते. संदीप उठणार तेवढ्यात अंकिता म्हणते, अहो झोपा तुम्ही, उठू नका. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. सलाईन चालू आहे. अरे मंगेश, मी इथे कसा? कोणी आणलं मला इथे? अरे थांब जरा सांगतो. तू रस्त्यात चक्कर येऊन पडला होता. अंकिताने तुला बघितलं आणि तिने तुला इथे आणलं. अंकिता सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला, धावपळ झाली तुझी. अहो सॉरी काय त्यात, आपल्या माणसाचा त्रास कधीच होत नाही. मंगेश म्हणाला, तू आराम करा आता. आम्ही दोघेही इथेच आहोत. 2 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. खूप बरं वाटलं. घरी आलो. संदीप हळूहळू बरा होत होता. पण अंकिता न चुकता घरी येत, प्रेमाने जेवू घालत, औषधे देत असत. मंगेश पण खूप काळजी घ्यायचा. संदीपराव बरे झाले. त्यांच्या लक्षात आलं की अंकिता आपल्यासाठी किती धडपड करते. तिच्यामुळे आपण ठीक झालो. आपण लग्नाचं विचारायला हवं. मला पण तिची काळजी घ्यायला हवी. संदीपने मुलांना अंकिताबद्दल सांगितलं. आजारी असताना त्यांच्यासाठी केलेली धडपड पण सांगितली. मुलांना पण खूप आनंद झाला. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. स्वभाव छान आहे आणि मनानेही ते म्हणाले, बाबा आम्ही आधीच म्हणालो होतो तुम्ही लग्न करा म्हणून, पण वेळ गेलेली नाही. आता तरी विचार करा बाबा. आयुष्यात सोबत हवीच. आमचा होकार आहे. तुम्ही इतक्या दिवस आमच्यासाठी खूप केलं. मंगेश काकांना सांगा तयारी करायला. आम्ही दोघे पण येऊ. हो बाय बाबा, काळजी घ्या. संदीपराव त्याच दिवशी अंकितासाठी गिफ्ट घेऊन तिच्या घरी गेले. अंकिताला काही समजत नव्हतं. तिने विचारलं, काही काम आहे का? मी म्हणालो, हो बोला ना. आणलेलं गिफ्ट अंकिता समोर धरलं आणि विचारलं, अंकिता लग्न करशील माझ्याशी? सॉरी, तुला नाही आवडणार. तुझा नकार असला तरी आपण चांगले मित्र राहू. अंकिताला मनातून खूप आनंद झाला. काय बोलावं तिला सुचत नव्हतं. डोळ्यात थोडं पाणी आलं तिच्या आणि ती हो म्हटली. असं कधी कोणी पहिल्यांदा विचारत होतं. अंकिताने हो म्हणतात संदीपला खूप आनंद झाला. दोघेही एकमेकांकडे बघत हसत होते. बरं अंकिता, तू तुझ्या भावंडांची परवानगी घे. ते होच म्हणतील. त्यांचं काही नाही रे संदीप निघणार तेवढ्यात अंकिता म्हणते, एक सांगू मला, हे राहिलेलं आयुष्य तुझ्यासोबत जगायला नक्की आवडेल. संदीप अंकिताचा निरोप घेऊन घरी येतो. खूप आनंदात असतो. संदीप मंगेशला मिठी मारतो आणि म्हणतो, मंगेश तुझ्यामुळेच हे सगळं घडून आलं. संदीप तुझ्या आनंदासाठी काहीही करेल. हो, तयारी करूया. अंकिताने आणि संदीपने सर्व नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना आमंत्रित केलं होतं. संदीपचे दोन्ही मुलं आले होते. अंकिताचे भावंडे आले होते. सगळ्यांना खूप आनंद झालेला दिसत होता. अंकिता आणि संदीपचं लग्न मोठ्या उत्सवात लावून दिलं. दोघेही खूप खुश होते. मैत्रीचं प्रेमा नातं आणि आता लग्न. संदीपरावांचं आयुष्य अंकिताच्या येण्याने उजळून गेलं.
दोघांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले. पुन्हा एकदा आयुष्य जगायला लागले. एकमेकांच्या साथीने दोघेही एकमेकांना सांभाळत, समजून घेत एकमेकांची काळजी घेऊ लागले. दररोज गणपतीचं दर्शन, मग बागेत जाऊन बसणे हा त्यांचा दिनक्रम चालूच झाला होता. नाटक, सिनेमाला जाणे, बाहेर फिरायला जाणे, खूप आनंदात मजेत दिवस जगत होते दोघेही. संदीपराव आणि अंकिता एकमेकांच्या आयुष्यात आल्याने त्यांचं राहिलेलं आयुष्य आनंद प्रेमाच्या रंगाने उजळून गेलं. दोघांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाशाचा रंग पसरला होता. दोघेही एकमेकांच्या आयुष्यात आल्याने आधी ब्लॅक अँड व्हाईट असणारं त्यांचं आयुष्य कलरफुल झालं होतं. प्रेमाला कधी काही वयाचं बंधन नसतं, ते कधीही होऊ शकतं. फक्त खरं प्रेम ओळखता आलं पाहिजे. अंकिता आणि संदीपरावांचं प्रेमही निस्वार्थी होतं. त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाने त्यांना राहिलेलं आयुष्य सोबत जगण्याची प्रेरणा दिली. धन्यवाद.